महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी, नेते, जाणते राजे माननीय शरद पवार यांनी परत एकदा भीष्म प्रतिज्ञा केली. परत एकदा म्हणजे आधी कशी केली ते पण मी सांगतो. महाविकास आघाडीच्या तरुण खासदारांना संबोधित करताना, त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले, अशी बातमी समोर आलेली आहे की हा महाराष्ट्र भाजपच्या ताब्यामध्ये जाऊ देणार नाही. आता याच्यात हसायची गोष्ट अशी आहे की त्याचे दोन अर्थ निघतात. एक तर शरद पवार जे बोललेले आहेत ते कधी खरं नसतं, नेमकं त्याच्या उलटा असतं, ज्याच्यावर मी नंतर बोलणार आहे की नेमका त्याचा उलटा अर्थ असतो. हेच शरद पवार 2014 असं म्हणाले होते की देश चड्डीवाल्यांच्या ताब्यात देणार का. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेला, मतदारांना कळतो. मी बाहेरचं बोलत नाही, कारण की ह्या महाराष्ट्रातल्या जनतेचे 100 जन्म होऊन झाले, त्यांचा हा 101वा जन्म आहे. कारण की संजय राऊत असं म्हणाले होते की शरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतात. तर महाराष्ट्रातल्या जनतेला शरद पवार नीट कळलेले आहेत, म्हणून त्यांनी बरोबर देश चड्डीवाल्यांच्याच हातामध्ये दिला. 2014ची गोष्ट आहे. आता शरद पवार जे असं म्हणतायत की मी महाराष्ट्र भाजपच्या ताब्यामध्ये देणार नाही, म्हणजे सत्ता येऊ देणार नाही, तर त्याचा अर्थ असा होतो की ते तरुण खासदाराला सांगतायत की तुम्ही आता या महाविकास आघाडीमध्ये सडत पडू नका, तुम्ही बंड करा आणि हा पक्ष फोडा, बाहेर पडा आणि सत्ता स्थापन करा. कारण स्वतः शरद पवारांनी 1978ला त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण आणि बाकीचे सबुरीचा सल्ला देत असताना सुद्धा बरोबर त्याचा उलटा अर्थ घेतला आणि त्यांनी असलेलं सरकार पाडलं आणि जनता पक्षाच्या बरोबर सरकार स्थापन केलं, स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यामध्ये भाजपचा पूर्वीचा अवतार जनसंघ सामील होता. चड्डीवाल्यांच्या हातामध्ये देश देणार का असं म्हणणारे शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री चड्डीवाल्यांच्या पाठिंब्यावरच झालेले होते. 1980ला शरद पवारांचं ते सरकार, इंदिरा गांधींनी राष्ट्रपती राजवट लागू केली, सरकार बरखास्त केलं, यांची सत्ता गेली. यांनी जो पुलोद तयार केलेला होता त्या पुलोदमध्ये तेव्हाचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप होता. दुसरी घटना 1984ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी सहानुभूतीची लाट आली होती आणि देशभर जे काही त्या पद्धतीनं काँग्रेसचे सगळे उमेदवार निवडून आले ती गोष्ट वेगळी. महाराष्ट्रात या शरद पवारांनी परत एकदा पुलोद स्थापन करून त्याच्यामध्ये नंतर ज्याचं नाव भाजप झालं अशा जनसंघाला घेतलेलं होतं. 4 खासदार त्यांचे निवडून आलेले होते ह्या पुलोदचे. स्वतः शरद पवार, औरंगाबादला साहेबराव पाटील डोणगावकर, कोकणामध्ये मधु दंडवते आणि मुंबईला दत्ता सामंत कामगार नेते. त्याही पुलोदमध्ये हे ज्या चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का म्हणत होते ते चड्डीवाले यांच्या बरोबर होते, यांच्या मांडीला मांडी लावूनच बसले होते. हेही कमी नाही, 1985ला विधानसभेची निवडणूक झाली. ती विधानसभेची निवडणूक पुलोद आघाडी करून यांनी लढवली. 104 आमदार निवडून आले. त्याच्यात ह्यांच्या समाजवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार होते, हे ठीक आहे. पण ह्या चड्डीवाल्यांचे म्हणजे भाजपचे 16 आमदार शरद पवारांनीच निवडून आणले होते. की जे शरद पवार असं म्हणतायत की तुम्ही देश चड्डीवाल्यांच्या ताब्यात देणार का, किंवा आता आपल्या तरुण आमदारांना असं सांगतायत की काळजी करू नका, मी महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात देणार नाही किंवा भाजपची सत्ता येऊ देणार नाही, हे ठीक आहे. दुसरा एक प्रसंग आहे 1995चा. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवार एकत्र काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रवादी तेव्हा वेगळा पक्ष झालेला नव्हता. 1995ला ते मुख्यमंत्री असताना निवडणूक लढवली आणि काँग्रेसचा नीचांक असलेले 81 आमदार निवडून आले. जी भाजप सेनाची सत्ता नंतर आली युतीची, त्यांना स्वतःचं बहुमत नव्हतं. त्यांना जे काही मतं कमी पडत होते, प्रत्यक्ष आमदारांची संख्या कमी पडत होती, ते बळ ज्या 22 अपक्ष आमदारांनी पुरवलं त्याच्यामध्ये बहुतांश शरद पवारांचे हितचिंतक, चाहते, अनुयायी, शिष्य, भक्त, तुम्ही काही म्हणा, कारण की नंतर ते परत अधिकृतरित्या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. पवारांचं म्हणणं काय की मी महाराष्ट्राला भाजपच्या ताब्यात देणार नाही किंवा भाजपची सत्ता देणार नाही. आणि पवारांचेच हे सगळे म्हणजे टीका करणाऱ्यांच्या भाषेमध्ये पंटर, हे सगळे तेव्हा युतीला पाठिंबा देण्यात पुढे होते. किंबहुना शरद पवारांच्या या माणसांनी पाठिंबा दिला म्हणूनच भाजप सेनेची सत्ता पहिल्यांदा महाराष्ट्रात आली. आणि हे ज्यांची हेटाळणी करतात, चड्डीवाल्यांच्या हातात सत्ता देणार का, त्याचं मुख्यमंत्री पद ज्याला पंत म्हणून हे त्याच्या जाती नावानं हिणवत होते, तेच मनोहर पंत जोशी झाले की ज्याला शरद पवारांच्या माणसांचा पाठिंबा होता.
अजून पुढची घटना म्हणजे इतक्यावरही थांबलेलं नाहीये. आज जे शरद पवार त्यांच्या आमदारांना सांगतायत ते कसं बुद्धिभेद करणार आहे, कारण की त्याचा नेमका उलटा अर्थ ते आमदार घेतील. म्हणूनच असं म्हणावं लागतं की आता महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलाचं वारं सुरू झालंय काय. आणि शरद पवार म्हणले भाजपच्या हातामध्ये महाराष्ट्र देणार नाही, म्हणजे याचा अर्थ उलटा होतो की बरोबर शरद पवारांचं नियोजन असं आहे की महाराष्ट्रात परत भाजपची सत्ता आली पाहिजे. 2014ला भाजप सेना युती तुटली. ही युती तुटल्याच्या नंतर म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी तुटली. यांनी आता जसं केलेलं आहे तशा पद्धतीचा धोका दिलेला नाही लोकशाहीला. निवडणुकीच्या पूर्वी भाजप सेनेची युती तुटली. ती युती तुटल्याच्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादी हे खरं तर मूळ एकत्र होते. 15 वर्ष त्यांची सत्ता होती. पण शरद पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता 1 घंट्यामध्ये भाजप सेना ती युती तुटल्याच्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची घोषणा केली. त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. महिनाभरासाठी का होईना ते सरकार बरखास्त झालं. राष्ट्रपती राजवट लावावी लागली. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीच्या मिळून असलेल्या सरकारचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या हाताला लकवा झाला का हे शरद पवारांचं वाक्य होतं, विरोधी पक्षाचं वाक्य नव्हतं. म्हणजे आणि नंतर जेव्हा निकाल लागले भाजपला 122 आमदार त्यांचे जेव्हा आकडे दिसत होते, अजून पूर्णतः म्हणजे मतमोजणी झालेली नव्हती. 12 वाजण्याच्या दरम्यान शरद पवारांनी एकतर्फी भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देऊन टाकला. देश चड्डीवाल्यांच्या ताब्यात देणार का असं प्रचारात म्हणणारे शरद पवार 15 दिवसात पलटले. निवडणुकीचे मतदान सुरू होऊन 3 तास व्हायच्या आतच अजून पूर्ण निकालही समोर आलेले नव्हते. भाजप सगळ्यात मोठा पक्ष होतोय म्हणल्याच्या नंतर राज्याला पुन्हा निवडणुका परवडणार नाहीत असा आव आणत असं सोंग घेत ह्या शरद पवारांनी ताबडतोब भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला. म्हणजे दुसऱ्यांदा जे काही सरकार आलं भाजपचं आधी युतीचं सरकार, त्यालाही पाठिंबा शरद पवारांच्याच माणसांचा होता, अपक्ष आमदारांचा. 2014ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परत एकदा शरद पवार ज्या चड्डीवाल्यांचा उल्लेख करतात आणि पेशव्यांच्या हातून छत्रपतींनी कसे वस्त्र स्वीकारले मला माहिती नव्हतं असं जातीवाचक उपहासक बोलतात, त्याच भाजपला त्याच देवेंद्र फडणवीसच्या जे त्यांच्या भाषेमध्ये जे पंत ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा न विचारता देणारे शरद पवारच होते. तेव्हा शिवसेना सत्तेमध्ये नव्हती. भाजपच्या जे पहिलं जे सरकार स्थापन झालं 2014ला ते शरद पवारांच्या बाहेरून पाठिंब्याने स्थापन झालेलं होतं. जे शरद पवार म्हणाले होते चड्डीवाल्यांच्या हातात देणार का, आणि आज आपल्या तरुण आमदारांना शरद पवार तेच सांगत आहेत की काळजी करू नका, मी हे राज्य भाजपच्या ताब्यात देणार नाही. म्हणजे ह्याचा नेमका अर्थ असा होतो की शरद पवारांना महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता आणायची आहे. ते आपल्या आणि तरुणच खासदार हे विशेष आहे, कारण की जे आता वयोवृद्ध आहेत त्यांचं काही खरं नाही. त्यांच्या पुढं एका अर्थाने काय ते वानप्रस्थ ते स्वीकारतील अशी परिस्थिती आहे किंवा संन्यास घेतील अशी परिस्थिती आहे. म्हणून शरद पवारांचं तरुण आमदारांना सांगणं आहे की तुम्हाला जर काही राजकीय भवितव्य स्वतःचं घडवायचं असेल तर हे सरकार पाडा आणि तुम्ही आता भाजपच्या नादी लागा, म्हणजे जेणेकरून तुमचं काहीतरी भलं होऊ शकेल. आणखी शरद पवार जे बोलतात त्याचं ते उलटा अर्थ काढायचा असतो. आणि संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे 100 जन्म घेतल्याशिवाय शरद पवार कळत नाहीत, पण महाराष्ट्रातली जनता मात्र 100 जन्म होऊन हा 101वा जन्म आहे. त्याच्यामुळे त्यांना शरद पवार नीट कळतो. फक्त कळत कोणाला नाही, राष्ट्रवादीच्या त्याच्यानंतर काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या आमदाराला सध्या कळत नाहीये. त्यांना ते कळावं म्हणून शरद पवारांनी हे सांगितलं की मी काळजी करू नका की महाराष्ट्र मी भाजपच्या ताब्यामध्ये देणार नाही. अजून एक याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे, पवार नेहमी बोलताना निगेटिव्ह बोलतात. म्हणजे मी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊ देणार नाहीत असं ते म्हणले. वास्तविक पाहता आपल्या तरुण आमदारांना शरद पवारांनी असं म्हणायला पाहिजे होतं, सत्ता तर आपल्या हातात आधीच आहे ना, ही सत्ता तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापरा, तुम्ही या सत्तेचा उपयोग करून लोक कल्याणाची कामं करा. 5 वर्ष चांगली कामं केल्याच्या नंतर किंवा जी तुम्हाला म्हणायची ती म्हणा, पण ती कामं केल्याच्या नंतर योगी हे परत सत्तेवरती आलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही पण कामं करा, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही सत्तेवरती याल. पवार असं बोलले नाहीत. पवार असं म्हणले की भाजपची सत्ता येऊ देणार नाही. म्हणजे आपल्याकडे अतिशय इरसाल म्हणे ना की माझं काय व्हायचं ते हो, पण त्याचं वाटोळं झालं पाहिजे.
काय ते भवानी आहे ते म्हणजे नाथांचं ते भारुड आहे ना, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आणि पाव म्हणजे काय, नंडेचं काट किरकिर करते खरूज येऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. म्हणजे हिचं सुख कशामध्ये आहे, नंडेच्या काट्याला खरूज होऊ देण्यामध्ये, किंवा सासरा मरू दे सासू मरू दे असं जे आहे तसं पवारांचं म्हणणं आहे की त्याची सत्ता न येऊ दे, माझी सत्ता येऊ दे म्हणून हे भवानीला साकडं घालत नाहीत, माझी सत्ता येऊ दे म्हणून हे विठ्ठलाला साकडं घालत नाहीत, त्याची सत्ता येऊ नये म्हणून हे साकडं घालतायत. म्हणून शरद पवारांचा अर्थ महाआघाडीमधल्या महाविकास आघाडीमधल्या तरुण आमदारांनी नेमका ओळखावा. त्यांचे अजून 100 जन्म झालेले नाहीयेत. सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मतदारांचे जे 100 जन्म झालेत आणि त्यांनी आज तागायत पवारांना एकटे असो काँग्रेस बरोबर असो कधीही 145 आमदार निवडून दिलेले नाहीत, कारण की महाराष्ट्रातल्या जनतेचे 100 जन्म झालेले आहेत. तर जे काही महाविकास आघाडीचे तरुण आमदार आहेत त्यांनी आता हे 100 जन्म पटापट उरकून घ्यावेत. 101व्या जन्मामध्ये त्यांनी यावं, शरद पवारांच्या बोलण्याचा नीट अर्थ काढून घेऊन करेक्ट कार्यक्रम करावा आणि हे सरकार पाडावं, असंच कदाचित शरद पवारांना सांगायचं असावं. इथेच थांबूयात. धन्यवाद.